बातमी आहे वडाळ्यातून। आज रामनवमीच्या निमित्ताने वडाळ्यातील राम मंदिराला सुंदर अशा फुलांच्या आरास करण्यात आलेली आहे। तसेच सुंदर अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविक वेगवेगळ्या ठिकाणावरून इथे दर्शनासाठी येत आहेत। सर्वच ठिकाणी एकच नारा गुंजत आहे, जय श्रीराम जय श्रीराम अशा घोषणा दिल्या जात आहेत। वडाळ्यामधील राम मंदिरामध्ये भाविकांची गर्दी दिसून येते आहे। संपूर्ण राम मंदिर हे फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। विद्युत रोषणाई तिथे करण्यात आलेली आहे। वडाळ्यामधील हे राम मंदिर आहे आणि या राम मंदिरामध्ये भाविकांची गर्दी ही सकाळपासूनच असलेली आपल्याला पाहायला मिळते। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, रामनवमी आज आहे आणि वडाळ्यातील राम मंदिरामध्ये देखील भाविकांची रीघ आपल्याला दिसून येते। कसा आहे तिथला उत्साह? नक्कीच आपण आज रामनवमी आहे आणि आज सर्वत्र ठिकाणी एकच नारा गुंजत आहे, जय श्रीराम जय श्रीराम आणि जय श्रीराम। आणि आपण आता आहे वडाळ्यातील राम मंदिरामध्ये। आपण बघू शकता की सुंदर अशा पद्धतीने श्री रामाच्या मूर्तीला सजवण्यात आलेलं आहे। तसेच आपण फुल आणि हारांची या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने हार कशा तऱ्हेने श्रीरामाच्या चरणी ठेवण्यात आलेला आहे। तसंच आपण बघतो संपूर्ण मंदिराला आपण बघतो फुलांच्या आरासाने सजवण्यात आलेला आहे। तसेच विद्युत रोषणाई सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि आपण बघतो या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक लांबून श्री रामाच्या दर्शनासाठी आज येत आहेत आणि आज सर्वत्र ठिकाणी एकच नारा हा गुंजत आहे, तो म्हणजे जय श्रीराम जय श्रीराम आणि जय श्रीराम। आणि आपण बघतो या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेला आहे आणि श्री रामाचं भजन या ठिकाणी बोललं जात आहे। आणि आपण बघतो आज संध्याकाळी या ठिकाणी श्री रामाची मिरवणूक रथयात्रेमार्फत श्रीरामाची मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे। संपूर्ण वडाळा परिसरामध्ये ही मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि संपूर्ण भाविक या ठिकाणी या श्री मिरवणुकीला उपस्थित राहणार आहे। आणि आपण बघतो सुंदर अशा पद्धतीने आज या मंदिराला सजवण्यात आलेलं आहे आणि श्री रामाची मूर्ती देखील आज सुंदर अशा पद्धतीने दिसत आहे। आणि आपण बघतो सर्व ठिकाणी आज फक्त एकच नारा हा गुंजत आहे, तो म्हणजे जय श्रीराम आणि जय श्रीराम। मनोज, भाविकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथून दिसून येते आहे। सोबतच पुजारी देखील आहे, त्यांच्याशी बातचीत होऊ शकते का? नक्कीच आपण आपल्याबरोबर या ठिकाणचे महाराज आपण त्यांच्याशी बोलूया। तर काय सांगाल, आज रामनवमी आहे आणि या ठिकाणी मोठ्या पद्धतीने गर्दी झालेली असेल, कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? आपण व्यवस्थित सर्व तयारी केलेली आहे। 12 साडेबारा वाजता आमचे गुरुजी श्रीमद विजया डिस्ट्रिक्ट स्वामीजी त्यांच्या हाताने म्हणजे हातातर्फे राम उत्सव आणि राम जन्म उत्सव घडणार आहे। संध्याकाळी कशा पद्धतीने रामाची रथयात्रा काढण्यात येणार आहे? 6 वाजता आमचा रथ धम्मरथोत्सव म्हणतात त्याला, त्याच्यावर श्री रामाच्या मूर्तीला बसवून दादर पर्यंत नेऊन परत तिथे येणार आहे। नक्कीच आणि आपण बघतो या ठिकाणी भाविक पण मोठ्या संख्येने आलेले आहेत। आपण भाविकांशी या विषयी आपण बोलणार, आपण भाविकांशी बोलूया, त्यांना कसं वाटतं। कारण की आपण बघतो अयोध्येमध्ये श्रीरामाचं स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ही 6वी रामनवमी आहे, त्यामुळे भक्तांची काय हे आपण तिथून झालेली आहे। तर काय सांगाल, आज रामनवमी आहे आणि अयोध्येमध्ये श्रीरामाच्या रथी रामनवमी आहे, तर कशा प्रकारे काय वाटतं तुम्हाला याबद्दल? छान वाटतं मला रामाचं दर्शन करायचं आणि सर्वांना सांगायचं रामनवमी मोठ्या प्रमाणे उजवलं पाहिजे। मॅडम तुम्ही काय सांगाल, अयोध्येमध्ये श्रीरामाच्या अयोध्येमध्ये श्रीरामाच्या निश्चय स्थापनेनंतर आज रामनवमी आहे, काय सांगाल मॅडम? आज रामनवमी आहे, काय सांगाल? नक्कीच आपण बघतो या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक हे आलेले आहेत आणि रामाचं जे दर्शनाचं चांगलं सगळं आहे आणि श्री राम हे म्हणजे अद्भुत आहेत। आणि आपलं श्रीरामाचे आपण बघितलं तर अयोध्येमध्ये स्थापना झालेली असते, ही 6वी रामनवमी आणि सर्व ठिकाणी आपण बघितलं श्रीरामाचं भजन देखील आपण या ठिकाणी भजन देखील गायलं जात आहे श्रीरामाचं आणि या ठिकाणी संपूर्ण आनंदाचा माहोल आहे। जी जी, धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वडाळ्यामधील राम मंदिरामध्ये
मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला दिसून येते आहे.